वैभववाडी येथील रावराणे महाविद्यालयात 20 रोजी मिळणार थेट रोजगाराची संधी। वैभववाडी येथील आनंदबाई रावराणे महाविद्यालयात सोमवार दिनांक 20 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये विविध बँका आणि कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.आर. चव्हाण यांनी दिली। महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेतर्फे प्रथमच महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या अनुषंगाने महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संस्थेचे स्थानिक सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, संस्थेचे संचालक शरदचंद्र रावराणे, प्राध्यापक एस.एन. पाटील, प्राध्यापक डॉक्टर अजित दिघे, प्राध्यापक डॉक्टर एम.ए. चौगुले, अधीक्षक संजय रावराणे आदी उपस्थित होते। चव्हाण म्हणाले, आनंदबाई रावराणे महाविद्यालय आणि परिसरातील इतर महाविद्यालयातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने महाविद्यालयाने यावर्षी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे। 20 जुलै महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत हा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये विविध बँका आणि नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे। त्यासाठी आतापर्यंत 153 उमेदवारांनी नोंदणी केली आहे। 2023 ते 2026 या कालावधीत पदवी पूर्ण केलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यासाठी पात्र असणार आहे। स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। ते म्हणाले, महाविद्यालयाच्या वतीने रोजगार उपलब्धीच्या अनुषंगाने पुढील काही वर्षाचे नियोजन सुरू आहे। स्थानिक तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, उद्योग करता यावा अशी रचना आम्ही तयार करणार आहोत। 3 वर्षानंतर याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील असेही त्यांनी स्पष्ट केले। वाढदिवसानिमित्त प्रमोदजी रावराणे यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या लीडखाली महाविद्यालय एक महारोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की अशा प्रकारचा सपोर्ट मिळतो आहे आणि हे खरं खूप गरजेचं होतं आणि त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये मुलांना एक पहिलं आहे की नोकरीची संधी प्राप्त व्हावी म्हणून वेगवेगळ्या संस्थांना इथं आमंत्रित केलं आहे। बँका आहेत, त्याच्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहे, वेगवेगळ्या जो रोजगार देणाऱ्या संस्था आहेत, जसं की वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, अण्णासाहेब पाटील योजना आहे, त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना आहेत, महाज्योती योजना आहे, स्कॉलरशिप आणि ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्याची संधी प्राप्त होते, योजना उपलब्ध आहेत। या सगळ्या योजनांची माहिती एका छत्राखाली आणण्याचा प्रयत्न होतो आहे आणि मला खूप आनंद वाटतो की याच्या माध्यमातून 156 जवळजवळ रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्या महाविद्यालयाकडून आणि प्रमोदजींनी केलेल्या सहकार्यामुळं त्याला खूप चांगलं यश मिळेल असं मला वाटतं आणि मुलं इथं आल्यानंतर त्यावेळीसुद्धा त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होईल आणि त्यानंतरसुद्धा काही मार्गदर्शन असेल तर ते महाविद्यालय करायला तयार आहे। महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था मुंबईचे अध्यक्ष आदरणीय खासदार विनोदजी तावडे साहेब यांचा 20 जुलै रोजी वाढदिवस। या वाढदिवसाचं औचित्य साधून आमच्या संस्थेचे स्थानिक समितीचे सचिव प्रमोदजी रावराणे साहेब यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या प्रेरणेतून आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये प्लेसमेंट कॅम्प आयोजित केलेला आहे। हा जो प्लेसमेंट कॅम्प आहे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.आर. चव्हाण सर व आमचे संस्थेचे विश्वस्त शरदचंद्र रावराणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे। या प्लेसमेंट कॅम्पमध्ये वेगवेगळे आस्थापनं जी सहभागी होत आहेत त्या आस्थापनांची माहिती देण्यासाठी मी महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल व एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल समन्वयक डॉक्टर अजित दिघे आपल्याला माहिती देत आहे। यामध्ये ॲक्सिस बँकेमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह व सेल्स ऑफिसर या पदावरती भरती होणार आहे। यासाठीची पात्रता आहे पदवीधर, त्याचं वय 27 वर्षापर्यंत असणं अनिवार्य आहे। या ठिकाणी 2,38,000 पर्यंत ॲन्युअल पॅकेजवरती सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई व पुणे या ठिकाणी रोजगार करण्याची संधी मिळणार आहे। तसेच ICICI बँक या ठिकाणी सेल्स अँड रिलेशनशिप मॅनेजर या पदावरती भरती होणार आहे। यासाठीची पात्रता आहे पदवीधर, किमान 50% मार्कांनी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे। ICICI बँकेमध्ये फ्रेशर्सला संधी मिळणार आहे। यासाठी जो पगार आहे तो 3,12,000 ते 3,84,000 ॲन्युअल पॅकेजवरती ऑल महाराष्ट्र या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे। टाटा AIG या आस्थापनामध्ये सेल्स मॅनेजर पदावरती भरती होणार आहे।
यासाठी पदवीधर, परंतु या ठिकाणी वयाची अट नाही. कोणताही वयाचा पदवीधर या ठिकाणी सहभाग घेऊ शकतो. या ठिकाणी या टाटा AIGमध्ये आपल्याच परिसरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. त्यासोबत स्टार युनियन डायची लाईफ इन्शुरन्स या आस्थापनामध्ये बिझनेस मॅनेजर पदावरती भरती होणार आहे. यासाठी सुद्धा पदवीधर शिक्षण आवश्यक आहे. आकर्षक पगारावर आपल्याच एरियामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासोबत ही जी चाचणी होणार आहे या 3 स्टेपमध्ये चाचणी असेल. या ठिकाणी पहिले बफरिंग सेशन, त्यामध्ये डॉक्युमेंट्स तपासणी असेल, कागदपत्र, त्यांची पात्रता, वय याचं व्हेरिफिकेशन होईल. दुसरी चाचणी इंटरव्ह्यू असेल. इंटरव्ह्यूमध्ये कम्युनिकेशन स्किल, टीमवर्क आणि प्रेशर हँडलिंग कॅपॅसिटी ही तपासणी होईल. त्यानंतर शेवटी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेमध्ये लॉजिकल रिझनिंग आणि इंग्लिश ग्रामर या विषयावरती ही परीक्षा असेल. या तिन्ही चाचणीमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सध्या जवळजवळ 153 विद्यार्थ्यांनी आमच्याकडून नोंदणी केलेली आहे. आणखीही व्हॅकन्सी भरपूर आहेत. याच विभागामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या एरियामध्ये ही वेगवेगळी आस्थापना आहेत आणि या आस्थापनामध्ये आपल्या मुलांना, लोकलच्या मुलांना संधी मिळावी, त्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावं असं मी महाविद्यालयाच्या वतीनं आवाहन करतो. धन्यवाद. नंबर 1 निर्धार न्यूज, वैभववाडी.